आधी निवडणुकीवरून वादावादी, त्यानंतर जागा वाटपेवरून वादावादी, त्यानंतर निकाल लागला, निकालावरून वादावादी, त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यावर चर्चा वादावादी झाली. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच काळापासून फक्त वादावादी आणि चर्चासत्र सुरू आहे. आता सध्या चर्चा रंगली ती वर्षा बंगल्यावरून. म्हणजे विविध विषय झाले, परंतु आता नवीनच चर्चा रंगती ती वर्षा बंगल्यावरून. यावरून म्हणजे विधानसभा निवडणूक झाली, त्यानंतर निकालही लागला, महायुती सत्तेमध्ये आली, त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा दावेदार त्यावर चर्चा झाली होती आणि अखेर मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तबही झाला. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. परंतु तरी देखील वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहण्यास गेले नाही या विषयावर चर्चा रंगतीये. जवळपास 2-2.5 महिने झाले मुख्यमंत्री झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन 2-2.5 महिने झाले, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहण्यास गेले नाही. यावर आता चर्चा होतीये. यावर संजय राऊत यांनी वेगवेगळे दावे, वेगवेगळे आरोप लावले आहेत. त्यात पहिला जो आरोप आहे तो म्हणजे वर्षा बंगला पाडून परत नव्याने उभारणार असं त्यांनी दावा व्यक्त केलेला आहे. आणि याच संदर्भात संजय राऊत पुढे म्हणाले, माझ्या असं कानावर आलेलं आहे. संजय राऊत असं म्हणाले की माझ्या असं कानावर आलेलं आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये खोदकाम करून कामाख्या देऊळ वरून आलेल्या रेड्याची शिंग पुरलेली आहे. वर्षा बंगल्यावर शिंग पुरलेली आहे. कामाख्या देऊळ वरून आलेल्या रेड्याची शिंग पुरलेली आहे असा दावा संजय राऊत यांनी व्यक्त केला. पुढे ते असंही म्हणाले की आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही, परंतु असं माझ्या कानावर आलेलं आहे असं ते म्हणाले. आता या वक्तव्यानंतर वेगवेगळी टीका देखील होतीये. या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले, संजय राऊतांचे प्रश्न कायद्याच्या स्पिरिटचं समर्थन करण्यासारखे आहे. आता या विषयावर एकनाथ शिंदे यांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. एकनाथ शिंदे हे म्हणाले, याचा त्यांना जास्त अनुभव आहे, त्यामुळे त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय आणि खोटं काय. तर असं एकनाथ शिंदे म्हणाले. आता या संपूर्ण जो विषय चालू आहे वर्षा बंगलाचा, या संपूर्ण विषयावर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे. ते म्हणाले की मुलीची 10वीची परीक्षा आहे, त्यामुळे आम्ही आतापर्यंत तिथे गेलो नाही. मुलीची परीक्षा झाल्यानंतर आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार आहोत. मुलीची 10वीची परीक्षा झाल्यानंतर आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार आहोत असे ते म्हणाले. जवळपास 2 ते 2.5 महिने होत होते वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस हे गेले नव्हते राहण्यास गेले नाही म्हणून भरपूर ही चर्चा रंगतीये. तर शेवटी त्यांनी यावर उत्तर दिलं आहे. काळ्या जादूचे जे आरोप आहेत हे आधी सुद्धा झालेले आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर देखील काळ्या जादू गोष्टीचे आरोप झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर देखील झालेले आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर किंवा हे वेगवेगळे आरोप आधी सुद्धा झालेले आहेत. हा संपूर्ण अंधश्रद्धेचा भाग आहे. नक्कीच हा अंधश्रद्धेचा भाग आहे, परंतु सध्या या गोष्टीवर सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा रंगली हे मात्र विशेष. आता देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरामुळे हा जो विषय आहे हा इथेच समाप्त झालेला आहे असं तरी माझ्या मते तरी असं वाटतंय. परंतु पुढे काय काय प्रतिक्रिया येतात, विविध नेत्यांचे विविध प्रतिक्रिया नक्कीच यानंतर येणार आहेत. परंतु सध्या तरी जर आपण बघितलं तर हा विषय आता संपलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं याविषयी, किंवा हे जे वेगवेगळे राजकारणात विषय निघताय, आता हा जर विषय निघतोय अंधश्रद्धेचा, तर या वेगवेगळ्या विषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा. कमेंट नक्की करा. हा जो आरोप लावलेला आहे किंवा ही गोष्ट की चर्चा येते समोर, संजय राऊत यांनी चर्चा समोर आणली आहे, तर तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा. धन्यवाद.